हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी ट्राय केलं होतं डॉक्टर रशेल्सचं फेस मास्क, ॲक्च्युली फेस शीट. सो ती कशी वर्क केली आहे आणि किती मला त्याचा फायदा झालेला आहे हे मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आपण स्टार्ट करूयात. पहिलं तर प्रोसेस अशी आहे की आपल्याला आपला फेस पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. अँड देन यू हॅव टू अप्लाय दॅट शीट ऑन युअर फेस. आफ्टर दॅट यू हॅव टू कीप इट फॉर 15 to 20 मिनिट्स तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तो जो जेल आहे तो तुमच्या स्किनवरती अडेर होतो आणि प्रॉपरली त्याला तुम्हाला रब करायचा आहे. सो आता मी इथे तो जो फेस शीट आहे तो अप्लाय करत आहे माझ्या फेसवरती. आणि तुम्ही बघू शकता की प्रॉपरली मी तो अप्लाय केलेला आहे. आणि इथे थोडेसे माझे केस मी फ्लेक्स करत आहे आणि कॅमेरा दिसला की सो त्यानंतर मी काय केलं, पूर्णपणे त्याला रब केलं. 15 to 20 मिनिट्स नंतर मी त्याला रिमूव्ह करून टाकलं. रिमूव्ह केल्याच्या नंतर मला अतिशय फ्रेश फील होत होतं. आता इथे काहीतरी दीदी जोक करत आहे त्यामुळे मी हसली आहे, आय डोंट नो व्हॉट. सो बेसिकली मी इथे तुम्हाला सांगते की इट इज रिअली सुदिंग आणि खूप छान असं फील होतं आहे तो फेस शीट लावल्यानंतर. अँड देन रब केल्याच्या नंतर मी कंटिन्युअसली 5 to 10 मिनिट्स आय वॉज डुईंग दॅट. अँड आफ्टर दॅट मी माझा फेस वॉश केला. फेस वॉश केल्याच्या नंतर त्याच्या आधी मी एक तुम्हाला फ्रीची ॲडवाईस देत होते कॉम्प्लिमेंटरी म्हणून, की तुम्हाला जर का असं वाटतं की फेस ग्लो व्हावा तर बेसिकली यू कॅन लिमिट द शुगर इन युअर डाएट. सो आफ्टर दॅट आय वॉश माय फेस, बट यू कॅन सी की माझं टॅनिंग पूर्णपणे रिमूव्ह झालेलं आहे. मला खूप फ्रेश फील होत आहे आणि जो काही टॅनिंग अँड ऑल जो काही ब्लॅकहेड्स वगैरे माझ्या फेसवरती होते ते पण मला रिमूव्ह झाल्यागत वाटत आहे. सो आय विल गिव्ह 10 on 10 टू दिस प्रोडक्ट. आणि खूप छान असा प्रोडक्ट आहे, तुम्ही पण हा नक्कीच ट्राय करू शकता. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग. असंच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, स्टे ट्यून्ड, बाय बाय. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका मिनी व्लॉगमध्ये. तुम्ही पण हा फेस शीट नक्की यूज करून पहा. थँक्यू.